नमस्कार दोस्तों मित्रांनो, आज चालू आहे मुंबई CSTला. बघूया आता काय घेत आहे. आतापर्यंत घेत आहे. बघूया पुढचं काय आता घेत आहे. माणूस चालू आहे CSTला. आज कामावर बोलवलेला सुट्टी आहे, तरी पण आज कामावर जातो आहे. आणि आता याच्यात नवीन काय घडणार आहे ते बघूया. आपण स्वतः कसं काय की ट्रेनचा प्रवास म्हटलं तर सगळ्यात बेकार आहे, पण आता ट्रेनने दुसरा मार्ग नाही की ट्रेननेच प्रवास करावा लागतो. दुसरा पर्याय नाही आहे मिडल क्लास लोकांसाठी. प्रत्येक वेळेला एवढ्या गर्दीमध्ये माणसं मारताय, तर त्यांच्यासाठी तर काहीतरी गव्हर्नमेंटने केलं पाहिजे. त्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहे की पब्लिकसाठी थोडंसं काहीतरी कमी गाड्या जास्त वाढव. गाडी काय वाढत नाही आहे आणि सरकारी काही करत नाही आहे. त्याच्यासाठी पब्लिकनी पण थोडंसं सपोर्ट केला पाहिजे. ती गर्दी थोडी कमी करावं आणि रेल्वे परिसरवाल्यांनी थोड्याशा गाड्या वाढवावा आणि गर्दी कमी करावं. आणि टायमिंग टू टायमिंग गाडी ठेवत नाही, त्यामुळं गर्दी अजून वाढत आहे. तर त्यासाठी गर्दी वाढते म्हणून त्यामुळं जरा पब्लिक पण लोड होते आणि गाडीमध्ये पण गर्दी खूप आहे. त्यासाठी काय पाठीमागं गाड्या असंच लेट होतात ना, तर त्या गाड्यांमुळं लेट होतात. लेट झाल्यामुळं काय होते की गर्दी वाढते आणि गर्दी वाढली की पब्लिक काय करते की प्रत्येकानं आपापल्या ठिकाणी कामावर जायची लवकर घाई असते. आणि प्लस असा पॉईंट आहे की घाई असते आणि तिथे टायमावर पोहोचलं पाहिजे असं प्रत्येकाची असते. प्रत्येक माणसांना वाटतं की टायमावर पोहोचा आपण. आणि ती काय ती गर्दीमुळं की टायमावर पोहोचत नाही आणि गर्दी वाढली की माणसं लटकून जातात. लटकून गेले तिथे माणूस पडणारच पडणार आहे. हात पाय सटकणार किंवा हात लटकणार. लटकलेला माणूस जो 100% सटकताचा हात पडणार. आपण काय बोलू शकतो. चला बघूया पुढच्या पडत काय नाही. शेवटी जर पर्याय नाही आहे दुसरं आपल्याकडे, आपणच स्वतः काहीतरी केलं पाहिजे. काय करणार. पावसाचे टाईम आहेत पण पाऊस पडत नाही आहे. काय करणार. आणि एवढी गरमी होते की हिशोबाच्या बाहेर. रात्रभर तो झोपायला भेटतच नाही आणि एवढी गर्दी असते की गर्दीच्या बाहेर एकदम हालत खराब असते. काय शेवटी चला बघूया आता. ट्रेनमध्ये बघतोय मस्तच ट्रेन आहे. भरलेलाच आहे. पब्लिकने जरा सपोर्ट केला पाहिजे आणि रेल्वे परिसर जे आहे त्यांनी पण जरासं गाडी जरा टायमिंग टू टायमिंग ठेवली तर पब्लिकची गर्दी कमी होणार. परिसर रेल्वे परिसर असा आहे की टायमावर गाडी नसते आणि काय आहे की गर्दी वाढतच राहणार. त्यामुळं माणूस पडण्याची शक्यता 100% गॅरंटीड असते. आता काय बोलू शकतो तुम्ही काही त्या हिशोबाने बघूया पुढचं काय म्हणजे. आपण आता चालू आहे कांजूरमार्गला आपल्या कामाच्या स्थळावरती. प्लॅटफॉर्म क्रमांक 2 आलेली लोकल 11 वाजून 24 मिनिटांची छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जाणारी ही लोकल आहे. प्लॅटफॉर्म क्रमांक 2 लोकल माणूस आता कसं आहे की ते पडणारच नाही गर्दी वाढल्याशिवाय. आणि रोजची टेन्शन आहे पब्लिकला. रोजचा हा प्रवास आहे आणि मिडल क्लास फॅमिलीला तो हाच डेलीचा प्रवास आहे. तर आपण स्वतः बोलू शकत नाही की आपण करायचं काय. आणि त्या हिशोबाने आपण सगळ्या गोष्टी आपण
रेल्वे परिसर पुढे काय करणार आहे काय नाही आपण ते बघून स्वतः सांगू शकत नाही आपण की आपल्या हातात नाही. ते सरकारी योजना आहेत आणि सरकारी परिसर आहेत, आपण जास्त काही बोलू शकत नाही आपले. माझं हेच म्हणणं आहे की पब्लिकने पण थोडंसं रेल्वेला सपोर्ट करा आणि रेल्वेने पण सपोर्ट करावं मिडल क्लास पब्लिकला, की एवढ्या लवकर गाड्या टायमिंग टू टायमिंग गाड्या सोडणार, त्या टायमावर गाड्या जाणार, पब्लिक पण कमी होत राहणार आणि टायमिंगला गाडी पोहोचणार. आणि असा निर्णय आहे की हा पब्लिकची सुद्धा काय निर्णय घेत नाही, गव्हर्नमेंटही काही निर्णय घेत. त्यामुळं काय होते की गर्दी वाढणारच आहे, की टायमावर गाड्या नसतात, टायमावर गाड्या नसतात म्हणून ती गर्दी वाढणारच आहे. आणि गाडी आलीही तरी तर ती गर्दी फार सकाळ आणि संध्याकाळची ही जी टायमिंग आहे सगळ्यात कठीण परिस्थिती आहे. प्रत्येक पब्लिकला प्रत्येक माणसाला ही जी टायमिंग आहे एकदम बिकट आहे, एकदम बिकट परिस्थिती होते. त्यामुळं आपण सुद्धा सगळ्या गोष्टी आपण घेऊ शकतो. काही ना काहीतरी करावं लागत नाही, या गोष्टीला आपण सगळं निर्णय करून घेऊ शकतो. की पब्लिकनेही सपोर्ट केला पाहिजे आणि गव्हर्नमेंटनेही सपोर्ट केला पाहिजे. पण आपण स्वतःच काही बोलू शकत नाही, गव्हर्नमेंटचा रूल्स आहे. काही प्रॉब्लेम जरी झाला तरी गव्हर्नमेंटला सगळ्या गोष्टी बघत. आता हे विवाह मुंब्रामध्ये जर सगळं प्रकरण झालं आहे ती गव्हर्नमेंट जिम्मेदारी घेत नाही. आणि याच्यात काय करणार की पब्लिकची जिम्मेदारी आहे की पब्लिक अशी फिरते गाडीमध्ये, अशी चढत होते की इथे जागा नसूनही सुद्धा ती पब्लिक त्याच्यामध्ये चढते. आणि त्या गोष्टीला आपण मार्गदर्शित करत नाही की काही पब्लिक ऐकत नाही. पब्लिकला टायमावर पोहोचत नाही, त्यामुळं पब्लिकला जाणं भाग आहे आणि ते घुसणं भाग असतं. ती 100% ती गोष्ट होतेच, ती गोष्ट होणारच नाही. त्यामुळं बोलून काही फायदाच नाही पब्लिकला आणि गव्हर्नमेंटला पण. अशा प्रकारे जर आपण स्वतः सगळ्या गोष्टी थोडासा इमॅजिनेशन करून घ्यावा आणि ही गोष्ट पटत नाही त्या गोष्टीला आपण करू शकतो. आणि ती गोष्ट सगळ्यात गोष्टी महत्त्वाची की पब्लिकला पण समजलं पाहिजे आणि गव्हर्नमेंटला पण समजलं पाहिजे. आणि फर्स्ट क्लास डब्यामध्ये एवढी गर्दी होते, जे फर्स्ट क्लासचे जे तिकीट काढून पास काढून त्यांना जागा भेटत नाही, त्याशिवाय सेकंड क्लासमध्ये त्याच्यामध्ये घुसलेले असतात. पब्लिकला काही जागा भेटायचंच नाही आहे बसण्यासाठी. ती गर्दी वाढणारच वाढणार, 100% वाढणार असते. कारण की फर्स्ट क्लास डब्यामध्ये फर्स्ट क्लासचे पास काढतात, सेकंड तिकीट काढून त्यांना पण जागा भेटत नाही. आणि याच्यामध्ये सेकंड क्लासवाले घुसलेले असतात. म्हणजे टी टी त्याच्यामध्ये तू घुसत नाही, टी टीमध्ये येत नाही, तिकट चेकिंग करत नाही, काय नाही. हा प्रॉब्लेम त्रास मिडल क्लास त्यांच्यामध्ये. म्हणजे फर्स्ट क्लासचे पास काढतात, त्यांना पण ती जागा भेटत नाही. अशा ठिकाणी जर टी टी जर देत नाही तर याचा अर्थ काय मग गव्हर्नमेंट जे सीझन तिकीट काढतात त्यांना पण भेटत नाही ती जागा. बसले वेगळं सेकंड क्लासवाले बसलेले असतात. आणि त्यामधून सगळे तिकीट सीझन तिकीटवाले तिकीट चेक करतात स्वतः आणि फर्स्ट क्लासवाले असे उभे राहतात. त्यांचं तिकीट काढलेलं असं फर्स्ट क्लास त्यांना बसायला भेटत नाही. आणि जे सेकंड क्लासवाले असतात ते इथे उभे असतात, ते बसलेले असतात, आरामात जातात येतात. मग सीझन तिकीटचा संबंध काय म्हणायचं, तिकीट काढायचं महत्त्व काय झालं, फायदा काय सेकंड क्लासवाल्या सेकंड क्लासवाले घुसतात त्याच्यामध्ये. फर्स्ट क्लासवाल्यांचं काय संबंध सेकंड क्लासवाले फर्स्ट क्लासच्या डब्यामध्ये घुसतात. आणि फर्स्ट क्लासवर जे तिकीट काढतात सीझन तिकीट किंवा पास काढतात त्यांनाच भेटत नाही जागा. तर त्याचा फायदा काय, सेकंड क्लासवाले तिकीट त्यांचं सेकंड क्लासचं असतं आणि ते घुसतात फर्स्ट क्लासच्या डब्यामध्ये. फर्स्ट क्लासचे तिकीट चेकिंग करायला बोललं की बाय आम्ही चेकिंग करणार नाही. मग टी टी येत नाही, घुसत नाही, तिकीट चेकिंग होत नाही फर्स्ट क्लासच्या डब्यामध्ये. ते कोण करायचं, टी टी येणं गरजेचं आहे की नाही गरजेचं आहे, गव्हर्नमेंटने चेक केलं पाहिजे की नाही. ते गव्हर्नमेंट पण चेक करत नाही, काय नाही. मग तिकीट काढण्याचा अर्थ काय म्हणजे फर्स्ट क्लासवाल्यांनाच बसायला भेटत नाही. उभं जरी राहायला भेटलं तरी
फर्स्ट क्लासच्या डब्यामध्ये तरी चालेल. सेकंड क्लासमध्ये त्यामध्ये घुसतात आणि किती येत नाही त्यामध्ये आणि गर्दी वाढत राहते म्हणतात. त्यामुळे ॲक्सिडेंट होणार 100% होणार. की गाड्याही सुद्धा लेट असतात, 10-15 मिनटं गाड्या लेट असतात. वरून गर्दी वाढणार आणि लटकले माणसं किती पडणारच पडणार, 100% पडणार. पण याच्यासाठी आपण स्वतः काहीतरी केलं पाहिजे. पब्लिकने पण काहीतरी सपोर्ट केला पाहिजे आणि गव्हर्नमेंटनं पण काहीतरी सपोर्ट केला पाहिजे. गव्हर्नमेंट पण सपोर्ट करत नाही आहे आणि पब्लिक पण काय सपोर्ट करत नाही. पब्लिकला जायचं आपल्या टायमावर ते कामावर पोहोचायचं असतं. त्यामुळं पब्लिक कसंही कसून झाडे तेही कशी घुसते, त्यात काय वागत नाही. बरोबर. आणि पहिली गोष्ट आहे की सेकंड क्लासमध्ये लोक जातात. सेकंड क्लासवाले फर्स्ट क्लासच्या डब्यामध्ये घुसतात. सेकंड क्लासचा डब्यामध्ये तिकीट काढतात, फर्स्ट क्लासच्या डब्यामध्ये घुसतात. आणि फर्स्ट क्लासवाल्यांना जागा भेटत नाही. ही खूप मोठी गोंधळ आहे, खूप मोठी प्रॉब्लेम येईल. आणि वरून किती लोकांना चेकिंग करण्यासाठी आतमध्ये येत नाहीत. स्वतः चेकिंग करण्यासाठी आतमध्ये चेकिंग करण्यासाठी त्यांना परमिशन दिलेली आहे, तरी पण ते घुसत नाही. प्लॅटफॉर्म आले की ते लोक चेकिंग करतात. चेकिंग केल्यावर त्यांच्यावर चेकिंग नसतं. हे सेकंड क्लासमध्ये डब्यामध्ये डब्यामध्ये घुसतात. हा प्रॉब्लेम खूप मोठा आहे. पण आता याच्यासाठी जर प्रार्थना करायची असेल, गोष्ट करायची असेल, किती लोकांना जरुरी आहे की फर्स्ट क्लासच्या डब्यामध्ये घुसणं जरुरी आहे. घुसतच नाही आणि आतली लगेच चढत नाही. प्रत्येक स्टेशनवरती माणूस पाहिजेच पाहिजे ती मला. आणि चेकिंग खूप गरजेची आहे. फर्स्ट क्लासच्या डब्यामध्ये प्रत्येक टायमाला ते सेकंड क्लासवाले डब्यातले घुसतात. सेकंड क्लासवाले याच्यामध्ये घुसतात. तेव्हा फर्स्ट क्लासवाल्यांचं तिकीट काढण्याचा काही संबंध नाही. फक्त आपण बाकीचं काही विचार नाही. सेकंड क्लासवाले आणि फर्स्ट क्लासच्या डब्यामध्ये काय फरक आहे, अंतर आहे की नाही हे मला सांगा. पब्लिकने सोबत कॉमेंट करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. पूर्ण पब्लिकला शेअर करा आणि सांगा कमेंट करून की हे गोष्टी सही आहेत की नाही केलं. मी फर्स्ट क्लासच्या डब्यामध्ये बसलो आहे. याच्यामध्ये प्रत्येक माणूस सेकंडवाला आहे की नाही मला माहीत नाही, फर्स्ट क्लासवाला आहे की हे मलाही माहीत नाही. फर्स्ट क्लासच्या डब्यामध्ये जे तिकीट काढून घुसतात त्यांचे फर्स्ट क्लासचे पास असतात. आणि तिकीट ज्यांचं संपलं की त्यांना पकडतात. सेकंड क्लासवाले फर्स्ट क्लासवाल्यांचे जे तिकीट संपलं की तुम्ही बरोबर बरोबर त्यांच्याकडनं फाईन मारून घेतात. सेकंड क्लासवाले घुसतात पण त्यांचं फाईन काय नाही. काही लोकांचं असं असतं की ते तिकीट काढूनसुद्धा त्यांना फर्स्ट क्लासच्या डब्यामध्ये जातात. सेकंड क्लासवाले फर्स्ट क्लासच्या डब्यामध्ये जातात. आता ह्याच्यावर काही गव्हर्नमेंट काही उत्तर आहे की नाही गव्हर्नमेंटचं मला आणि आपण बघू स्वतः सगळं काय आहे. आणि पब्लिक सकाळची चढते एवढ्या गर्दीमध्ये, तेडी आडीगिडी कशी चढते. त्यांना इथून लवकर भेटत नाही. काय पब्लिकला भेटत नाही लवकर टायमावर जायला. गाड्या लेट होतात, 15-15 मिनटं गाड्या लेट असतात. आणि प्लस वरून गर्दी झाली की आड्या देणे चढतात, मग तिथे लटकतात, मग ते पडणार मग तिथे ते कुर्ती पडतात. आणि हीच गोष्ट समजून घ्या ना. एवढ्या गर्दीमध्ये सकाळची गर्दी. काल परवाचीच गोष्ट आहे की कळवा मुंगळा आणि दिव्याच्या ह्याच्यात दिवा मुंगळाच्या वरती एक ॲक्सिडेंट झाला. 5-6 माणसं त्यावरती पडून मेले, वारले तिथं. आणि याची जिम्मेदारी पूर्ण सरकारची नाही आहे ना पब्लिकची. याची जिम्मेदारी आहे कोणाची? मला हे कमेंटमधून तुम्ही सगळ्या गोष्टी सांगा. याचं उत्तर मी तुम्हाला देणार 100% देणार. आणि पब्लिक पण सपोर्ट करा गव्हर्नमेंटला आणि गव्हर्नमेंट पब्लिकला पण सपोर्ट करा. बस माझी एवढीच विनंती आहे की फर्स्ट क्लासवाले फर्स्ट क्लासमध्येच चढा आणि सेकंडवाले सेकंडमध्येच चढा. माझी बस हीच विनंती आहे. बाकी दुसरं काय मला घेणं देणार नाही. मला पब्लिकची म्हणजे काही फारशी मोठी काही दुश्मनी नाही आहे पब्लिकची. तुम्ही स्वतःच पब्लिक एक नॉर्मल नागरिक आहे. त्यामुळं मी पब्लिकला हे पण सांगतो, पब्लिकनी सगळ्याच गोष्टी सपोर्ट करून चालावं. त्या गोष्टी सगळ्यांनाच त्रास न होऊन सगळ्या गोष्टी करावा. बस ते मी माझा व्हिडिओ संपवतो. तर मला
एकच गोष्ट म्हणणं आहे की सेकंड क्लास आणि फर्स्ट क्लासला आपल्या डब्यामध्ये चालतं हीच विनंती आणि पब्लिकली कधी सपोर्ट करावा त्यामुळे मी सगळं व्हिडिओ करून शेअर करणार सगळ्यांना कमेंट करून शेअर करून मला सबस्क्राईब करून मला सगळा जॉईन करून मला सांगा इथून पुढे मी आता बाय बाय करतो आणि जरूर मला सांगा